अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी मित्रांनो, आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही, तर साक्षात दिव्य शक्तीने तुमच्या समोर हा संदेश पाठवला आहे आणि स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे, कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे। श्रीपाद श्री प्रभूंवरती तुमचा विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका, कारण त्यांच्या जयघोषात सुद्धा एवढी शक्ती आहे की तुमचे बंद नशिबाचे द्वारे उघडले जातात। आजचा हा संदेश तुमच्यासाठीच खास आहे, ते तुम्ही शांतपणे शेवटपर्यंत ऐका। स्वामी भक्तांनो, तुम्ही रडत बसणं सोडून द्या, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं सोडून द्या। तुमची काळजी जर त्यांना असती तर ते आपल्याला सोडून गेलेच नसते। माणूस मेला की सगळ्यांना चांगलाच वाटतो। आयुष्य कसे जगायचे, टेन्शन घ्यायचे की नाही, कोणासाठी काहीही करा, काहीही उपयोग नाही। आयुष्य बिनधास्त जगायचे, कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचे। काहीही भगवंत कमी पडू देत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही। कोणासाठी वाईट सुद्धा वाटून घ्यायचे नाही। लोकांची विविध रूपे असतात, सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान सहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध सुद्धा नसतो। आजकाल लोक देवावर पण नाराज होत असतात, तर आपण कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा सुद्धा करायची नाही। स्वतःबरोबर दुसऱ्याचा आपण चांगलाच विचार करायचा, कोणाच्या पुढे पुढे करायचे नाही, कोणाच्याही पुढे लाचार व्हायचे नाही। आपलं आयुष्य मस्तीत पण शिस्तीत जगायचं। थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात। त्यासाठी तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद रूपी संदेश, प्रेरणादायी संदेश ऐकावे लागेल आणि आपल्यासोबतच आपल्या जे जवळचे आहेत त्यांचं सुद्धा भलं जर करून घ्यायचं असेल तर हा संदेश लगेच आपल्या प्रियजनांना शेअर करावे लागेल। त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता, कारण शेअर करण्यासाठी पैसा लागत नाही, तो फ्री आहे। बाळा, प्रत्येक वेळी डोळ्यामध्ये अश्रू आणू नकोस आणि मनातील प्रत्येक गोष्ट तू लोकांना सांगू नकोस, कारण ते लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात। म्हणून प्रत्येक जखम तू लोकांना दाखवत बसू नकोस, तुला त्रासच होईल। लोकांना हे तर समजते की हा कसा आहे, तो कसा आहे, पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत, स्वतःमध्ये काय बदल करायचे आहे। त्यामुळे जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळे बोलून टाकतो तो खरा असतो आणि त्याचे बोलणेही खरे असते, कारण राग आणि रडणे माणसाला खरे बोलायला भाग पाडत असतात। त्यामुळे तुम्ही कधीही खरेच बोला, खोट्याची साथ तुम्ही देऊ नका। तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देईल, दुःख देईल, जास्त रडवेल। म्हणून कोणाच्याही जास्त जवळ जाऊ नका आणि कोणालाही जास्त जवळ करू नका। जर तुम्हाला जवळच जायचं असेल आणि जवळीकता जर तुम्हाला साधायची असेल तर ती भगवंताशी, कारण भगवंतच असा एक आहे जो आपल्याला कधीही एकटा सोडत नाही आणि दुःखी कष्टी तो पाहू शकत नाही। जशी आई आपल्या बाळाला कधीही दुःखात पाहू शकत नाही, तशी आपली स्वामी आई, आपले भगवंत आपल्याला कधीच दुःखी कष्टी पाहू शकत नाही। तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा, सत्याची कास कधी सोडू नका, बघा तुम्हाला भगवंताची साथ कायमच मिळेल। विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका, तुम्ही चिंतामुक्त व्हाल।
नाते नवे असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरते तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला कोणीही येत नाही. तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटे राहिलेले चांगले असते, कारण की नातं आलं की तिथे अपेक्षा आल्या. माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो, उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी होते. पण जिवंत असताना त्याच्या दुःख यातना त्यालाच माहिती असतात. ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणे बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल. पडू द्या, पण आपला फायदा कोणी घेता कामा नये. इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा, पण इतकेही मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल आणि परत तुम्हाला लोक मूर्ख बनवतील. स्वामी मित्रांनो, जर तुम्हाला जवळचेच व्यक्ती पाहिजे असेल तर स्वामींच्या जवळ जा, कारण जो स्वामींचा हात पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची गरज नाही. बाळा, तुझं मन तू शांत ठेव. माणसाचं मन हाच त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा मित्र सुद्धा. जर मन तुमच्याशी जिंकला तर तो तुमचा शत्रू, आणि जर तुम्ही मनाशी जिंकलात तर तुमचा मित्र. एका उडत असलेल्या फुग्यावर खूप छान लिहिलेले होते, जो बाहेर आहे तो नाही, परंतु जो आत आहे तोच तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. मग तुमच्या आत काय आहे, लीनता की अहंकार, हे तुम्ही ठरवा. जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर वाईट मानू नका, कारण लोक आपल्या ऐपतीच्या बाहेर असलेल्या वस्तूकडे दुर्लक्ष करीत असतात. जीवनात कधीही कुणाशी आपली तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ सर्व गुण संपन्न आहात. देवाची प्रत्येक रचना सर्वोत्तम आहे. स्वतःला कुणाशी कमी समजणे देवाच्या रचनेचा अपमान आहे. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि देवावरती विश्वास ठेवा. प्रत्येक माणसात काहीतरी विशेष नक्कीच आहे, पण लोक याला दुसऱ्यासारखं बनण्यात वाया घालवत असतात. बाळा, महाग इतके बन की लोक तुला विसरू शकणार नाही आणि स्वस्त इतके बनू नकोस की लोक तुला नाचवत राहतील. जर काही लोकांना तुम्ही आवडत नाही तर काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. आता प्रत्येकाची आवड चांगलीच असेल असे नाही. त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे सत्कर्म तू करत राहा, कारण मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. तुला मी कधीही एकटं सोडणार नाही, कारण तू माझा लाडका भक्त आहेस. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.